अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ओम नमः शिवाय. आपण आज स्वामींच्या या गोड संदेशामध्ये स्वामींच्या अशा चमत्कारिक कथा बघणार आहोत, ज्या कथा ऐकल्यानंतर तुमच्याही भाग्यामध्ये चमत्कार होईल. जे भक्त आजच्या या कथा 20 मिनिटे ऐकतील, त्या भक्तांच्या जीवनातील अनेक समस्या, अडीअडचणी, दुःख दूर होतील. काही भक्तांना हा संदेश ऐकतानाच आनंदाच्या बातमीचा फोन देखील येऊ शकतो. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार तुम्हाला बघायचा असेल तर आजच्या या संदेशामध्ये सांगितलेल्या कथा 20 मिनिटे नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांना प्रणाम करून कथेला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराजांचे भक्तगण जगभरामध्ये पसरलेले होते. त्यांच्याकडे अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन जात होते आणि महाराज त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी मार्गदर्शन करत होते आणि चमत्कार दाखवत होते. ही कथा आहे एका छोट्या गावाची, जिथं भीषण दुष्काळ पडला होता. पाणी टंचाईमुळे लोकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. शेती कोरडी पडली होती, जनावरं तडफडत होती आणि लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त निराशा आणि दुःख दिसत होतं. गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, विहिरी खोदल्या, तलाव साफ केले, पण कुठेही त्यांना पाणी सापडले नाही. दुष्काळच एवढा भीषण होता की लोकांच्या आता निराशा संपत चालली होती. त्यांनी विविध देवदेवतांची प्रार्थना केली, यज्ञ केले, पण त्याचा कुठलाच उपयोग त्यांना झाला नाही. अखेर गावातील काही ज्येष्ठ लोकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण काढली. महाराजांवर त्यांच्या हृदयातील अपार श्रद्धा होती. आता त्यांनी ठरवलं होतं की फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच आपली मदत करू शकतात. त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक नवीन ज्योत उमलली. मनामध्ये त्यांना सकारात्मक वाटू लागलं की महाराज आपलं दुःख दूर करू शकतात. गावातील काही लोक अक्कलकोटला श्री स्वामी महाराजांकडे पोचले. महाराज गाभाऱ्यामध्ये शांतपणे ध्यानमग्न होते. भक्तांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांना विनंती केली, स्वामी महाराज, आमचं जीवन संकटात आहे. पाणी नसल्यामुळे आम्ही मरणाच्या उंबरठ्यावर आहोत. आमचे जनावरं देखील तडफडत आहेत. कृपा करून आमच्या गावाचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. त्यांनी महाराजांकडे प्रार्थना केली. स्वामी महाराजांनी आपले डोळे उघडले आणि आपल्या भक्तांकडे प्रेमळ दृष्टीने पाहत म्हणाले, भिवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या गावाचं संकट आता लवकरच दूर होणार आहे. भक्तगण खुश झाले. त्यांनाही स्वामींच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसलं आणि त्यांनी महाराजांना आपल्या गावी आणलं. महाराज भक्तांच्या गावात आल्यावर त्यांनी प्रत्येक घराचं निरीक्षण केलं. लोकांची हालअपेष्टा पाहून त्यांच्याही डोळ्यामध्ये करुणा दाटून आली. त्यांनी गावकऱ्यांना एका ठिकाणी बोलावलं आणि शांतपणे विचारलं की गावात सर्वात जास्त त्रास नेमका कोणत्या ठिकाणी होत आहे? कोणती अशी घरं आहेत की जिथे सर्वात जास्त लोकांना त्रास होत आहे? लोकांनी सांगितलं की गावाच्या मध्यभागी एक मोकळं मैदान आहे, जिथे पूर्वी एक विहीर होती, पण ती आता कोरडी पडली आहे. महाराज त्या ठिकाणी गेले आणि जमिनीवर आपला दंड ठेवून ध्यानमग्न झाले. काही वेळ ध्यान केल्यानंतर महाराज म्हणाले, या ठिकाणी खोदकाम सुरू करा, तुम्हाला पाणी सापडेल. महाराजांचं हे बोल ऐकून गावकऱ्यांनी देखील खोदकाम सुरू केलं. गावकऱ्यांना स्वामींवर विश्वास होता, श्रद्धा होती. त्यांना माहीत होतं की स्वामी नक्की चमत्कार करतील. खोदताना सुरुवातीला फक्त कोरडी माती आणि दगड निघाले. काहींना शंका वाटू लागली की खरंच पाणी सापडेल का? पण महाराजांनी दिलेला आदेश असल्यामुळे त्यांनी खोदकाम थांबवलं नाही. जरी काहींना शंका होती, परंतु काही जे ज्येष्ठ होते त्यांना स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. त्यामुळे खोदकाम थांबवलं नाही, खोदकाम सुरूच ठेवलं.
काही तास उलटून गेले. काही तासांनंतर अचानक जमिनीतून लाकडी फळ्या दिसायला लागल्या. आता गावकऱ्यांना काही कळत नव्हतं की नेमकं हे काय सुरू आहे. मातीच्या खाली या लाकडी फळ्या आल्या कुठून हे गावकऱ्यांना काही समजेना. गावकऱ्यांनी लाकडी फळ्या बाजूला केल्या आणि अचानक त्यांना खाली एक सुंदर लाकडी विहीर दिसली. एक विहीर इतकी मजबूत होती की तिचं बांधकाम एखाद्या अद्भुत वास्तूसारखं वाटत होतं. विहिरीतून गोड आणि स्वच्छ पाणी भरभर वाहत होतं. याचाच अर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराचा प्रभाव त्या गावी झाला. विहिरीचं हे सुंदर पाणी पाहून जेव्हा गावकऱ्यांचं लक्ष त्याच्यावर गेलं तेव्हा त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणी लोटांगण घातलं आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतला. महाराजांनी प्रेमळ आवाजात सांगितलं, ही विहीर तुम्हाला पावसाच्या पाण्याची आवश्यकता नसतानाही पाणी देईल. तिचा आदर करा आणि पाण्याचा योग्य वापर करा. ही विहीर तुम्हाला आता कायमस्वरूपी पाणी देणार आहे. त्या विहिरीचं पाणी फक्त गोड नव्हतं तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण होतं. अनेक लोकांनी ते पाणी पिल्यानंतर आपले रोग बरे झाल्याचे अनुभव सांगितले. गावकऱ्यांनी त्या विहिरीला स्वामींची विहीर असं नाव दिलं आणि आजही ती विहीर त्या नावाने ओळखली जाते. त्या एका विहिरीमुळे गावकऱ्यांचं जीवन पुन्हा सुखमय झालं. शेती फुलली, जनावरं तग धरू लागली आणि गावात आनंदाचं वातावरण तयार झालं. काही लोकांनी एकत्र येऊन महाराजांसाठी एक मोठा महाप्रसादाचा उत्सव केला आणि त्यांना श्रद्धापूर्वक अभिवादन केलं. ही कथा आपल्याला शिकवते की जर आपल्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा असेल तर सर्व काही शक्य आहे. संकटं कितीही मोठी असली तरी त्या संकटांना सांगायचं की माझे स्वामी किती मोठे आहेत. जर आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य मार्ग दाखवतातच. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या या कथेमधून आपल्याला हेच समजलं की आपण हरायचं नाही. कितीही संकटे आली तरी घाबरायचं नाही. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्याला नक्कीच त्यांच्या चमत्काराचा अनुभव येत असतो. आता आपण स्वामी समर्थ महाराजांनी चमत्कार केलेली दुसरी एक कथा ऐकणार आहोत. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एक कथा ऐकली आहे, या कथेमध्येच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराचा अनुभव आलाच असेल. आता दुसरी एक महत्त्वाची आणि खूप चमत्कारिक कथा स्वामी समर्थांची आपण ऐकणार आहोत. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकायची आहे. जे भक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी आनंदाची घटना घडणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार केवळ मानवांपुरते मर्यादित नाही. त्यांचा प्रभाव निसर्गावर, प्राण्यांवर आणि प्रत्येक सृष्टीतील जीवावर आहे. ही कथा आहे एका भक्ताची जो महाराजांच्या कृपेने वाघाच्या जबड्यातून सुरक्षित बाहेर आला. आता ही कथा खूपच आध्यात्मिक आहे. या कथेमध्ये देखील स्वामी समर्थ महाराजांनी आपला खूप मोठा चमत्कार दाखवला आहे. म्हणून मन लावून ही कथा शेवटपर्यंत ऐका. एका लहानशा जंगलामध्ये वसलेल्या एका गावात गणपती नावाचा स्वामींचा अत्यंत निष्ठावंत भक्त राहत होता. भक्ताचं नाव फक्त गणपती होतं. गणपती म्हणजे भगवान शिवांचा मुलगा नाही. गणपती एका साध्या मनुष्याचं नाव होतं. तो रोज सकाळी जंगलातून लाकूड तोडून आणायचा आणि त्याचा उपयोग करायचा. लाकूड तोडताना तो श्री स्वामी समर्थ महाराजांचं सतत स्मरण करत असायचा. तो स्वामी समर्थ महाराजांचा निष्ठावंत आणि निस्सीम भक्त होता. एके दिवशी जंगलात लाकूड तोडत असताना अचानक त्याला वाघाची गर्जना ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिलं तर एक भला मोठा वाघ त्याच्याकडे धावत येत होता. तो घाबरून जागेवरच उभा राहिला. त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तो घाबरला. त्याला काही सुचत नव्हतं. त्याला वाटलं की आता आपला अखेरचा दिवस आहे. आपल्या शेवटच्या दिवसाची ही एक चाहूल आहे. तो अत्यंत घाबरला. घामाच्या धारा वाहू लागल्या आणि गणपतीला आठवलं की संकटात असताना स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करावं.
त्यामुळे संकट टळतं. त्याने जोरजोराने म्हणायला सुरुवात केली, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजप तो जोरजोराने करू लागला. वाघ त्याच्या जवळ येत होता. त्याच्या डोळ्यांतील भूक आणि क्रूरता स्पष्ट दिसत होती. गणपतीने डोळे मिटले आणि मनोमन स्वामींचा अंतस्मरण केलं. तो पूर्णपणे स्वामींच्या कृपेवर अवलंबून होता. आता वाघ समोरही होता. तो घाबरलाही होता आणि मोठमोठ्याने नामजप देखील करत होता. गणपतीने डोळे मिटताच एक अनोखा चमत्कार घडला. वाघ जवळ येताच थांबला आणि जोरजोराने गुरगुरायला लागला. वाघाच्या चेहऱ्यावर अचानक गोंधळाचे भाव आले आणि तो जमिनीवर लोळू लागला. जणू काही त्याला अपार वेदना होत होत्या. गणपतीने हळूच डोळे उघडले तर त्याने पाहिलं की वाघ शांतपणे दूर निघून गेला. गणपतीला आधी समजलंच नाही की हे कसं घडलं, पण त्याला महाराजांच्या कृपेची अनुभूती आली होती. तो त्या ठिकाणावरच जमिनीवर बसला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे आभार मानू लागला. तो म्हणाला की स्वामी महाराज, तुम्ही आज माझा जीव वाचवला. तुमच्या या नामस्मरणाने माझ्यातील भीतीही निघून गेली. आता जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे तोपर्यंत आता मी घाबरणार नाही. मला तुमच्या चमत्काराचा अनुभव आला आहे. आणि तो मनोमनच श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाख लाख आभार मानू लागला. त्या रात्री गणपतीने स्वप्नात स्वामी समर्थ महाराजांना पाहिलं. महाराज प्रेमळ हसत त्याला म्हणाले, भिवू नकोस, संकट नेहमी येतात, पण माझं नाव घेतल्यास त्याचा नाश होतो. तुझी श्रद्धा आणि भक्तीचं तुला संकटांपासून वाचवत असते, म्हणून नेहमी श्रद्धा आणि भक्ती सुरू ठेव. गणपतीने महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आभार मानले. त्याने वचन दिलं की तो स्वामींच्या शिकवणीचं अनुसरण करेल आणि त्यांचा प्रत्येक नाव कामापूर्वी नक्की घेईल. त्यामुळे तो प्रत्येक काम करताना आता स्वामींचं नाव घेत होता. गणपती जेव्हा परत गावी आला तेव्हा त्याने संपूर्ण गावाला आपल्यावर घडलेली घटना सांगितली. लोकांनी ही गोष्ट ऐकून स्वामी समर्थ महाराजांबद्दल लोकांना कुतूहल आणि आणखी श्रद्धा वाढू लागली. संपूर्ण गावाने महाराजांच्या नावाने एक प्रार्थना केली आणि त्यांच्या कृपेची महती गात राहिली. त्या गावावर स्वामी समर्थ महाराजांचा नेहमी आशीर्वाद राहिला. ही कथा आपल्याला शिकवते की आत्मविश्वास आणि श्रद्धा संकटांना परतवून लावण्याची ताकद असते. स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केल्याने कोणतेही संकट सहज दूर होऊ शकते. म्हणून स्वामींच्या नामामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला या कथेमधून समजत आहे. जर त्यावेळेस गणपतीने स्वामी समर्थ महाराजांचा नामजप केला नसता तर कदाचित त्याच्या जीवावर देखील ती घटना बेतली असती. परंतु त्याने काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये आलं आणि त्याने स्वामींचा नामजप सुरू केला. हा एक स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारच म्हणावा लागेल. स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल असं वचन देत नाहीत, परंतु नक्कीच असं सांगतात की तुझी भक्ती आणि तुझी शक्ती, तुझी श्रद्धा नेहमी कधी ना कधी तुझ्या कामी येईल. आपल्या भक्तांना नेहमी असं वाटतं की मी जसा विचार करतो तसंच सर्व काही घडावं, परंतु सर्व काही आपल्या मनानेच होईल असं नाही. आपला जन्म आपल्या मनाने झाला नाही आणि आपला मृत्यू देखील आपल्या मनाने होणार नाही. जे मधलं आयुष्य आहे ते आयुष्य आपल्याला जगायचं आहे. हा आत्मा देखील आपला नाही, हे शरीर देखील आपलं नाही, हे सर्व स्वामींनी दिलेलं आहे. आपला आत्मा ज्या शरीरामध्ये आहे ते शरीर नाशवंत आहे. म्हणून शरीराला जे जे हवं असतं ते मिळवण्यासाठी माणूस कुठल्याही स्तराला जात असतो. परंतु जेव्हा स्वामींची शिकवण सोबत असते तेव्हा आपण एका आध्यात्मिक व्यक्तीप्रमाणे वागत असतो. स्वामी म्हणतात, आत्मविश्वास म्हणजे तुझं खरंच सामर्थ्य आहे. तुला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या कष्टांचं फळ तुला नक्की मिळेल. धीर सोडू नकोस. तुझ्या जीवनात कोणतेही संकट आले तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेल, त्यामुळे तुला घाबरण्याची कुठलीच गरज नाही. प्रत्येक समस्येमध्ये मी तुला नवीन एक संधी निर्माण करेल, ती तुला ओळखायची आहे. तू स्वच्छ मनाने कर्म करत राहा. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतील.
प्रत्येक अडचण तुझं सामर्थ्य आणखी वाढवेल. म्हणून अडचणींना सामोरं जायला घाबरू नकोस. माझं स्मरण प्रत्येक संकटाला दूर करेल. म्हणून माझं स्मरण करत राहा. संकटांकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या जीवनात जो विश्वास ठेवला आहे त्यावर मी नेहमी तुला उत्तर देणार आहे. प्रार्थना आणि विश्वास यांनी तुझं जीवन समृद्ध होऊन जाईल. तुझ्या मनातील दृष्टीला योग्य दिशा मी देणार आहे. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा माझ्या आशीर्वादाने उजळलेला आहे. तुझं मन जर शुद्ध असेल तर तुझ्या जीवनातील तू प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. फक्त कुठलीही गोष्ट पाहिजे असेल की ती लगेच मिळेल असे नाही. तुला त्यासाठी कष्ट करावेच लागतील. कारण माणसाला कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करावेच लागतात. त्याशिवाय माणसाला पर्याय नसतो. मनुष्य जीवन हे परिश्रमासाठीच असतं. तुझी भक्ती, तुझं परिश्रम आणि कष्ट तेव्हाच कामी येतील जेव्हा तू कुठल्या तरी गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करशील. संकटावर मात करण्यासाठी तुझ्या ओठांवर नेहमी स्वामी समर्थ महाराजांचं नाव असावं. तुझ्या आयुष्यात तू जेव्हा खूप थकलेला असशील तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे शब्द आठव. तुझ्या हातात सर्व सामर्थ्य आहे, त्याचा योग्य वापर कर. माझ्या कृपेने तुझ्या जीवनामध्ये भरभराट होईल, असं स्वामी समर्थ महाराज सर्व भक्तांना म्हणत असतात. ज्यांचं हृदय पवित्र असतं त्याला उजळवण्यासाठी फक्त प्रगतीचा मार्ग दाखवला तरी ते खूप असतं. कारण शुद्ध मनाची लोक फार काळ जास्त काही चुकीचं करू शकत नाही. कारण ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांच्या मनामध्ये कधीच खोटेपणा नसतो. ते नेहमी मोकळ्या मनाने सर्व काही करत असतात. तुझ्या कष्टाचं फळ तुला एक दिवस स्वामी नक्की देतील. म्हणून फळाची चिंता करू नकोस, फक्त कर्म करत राहा. प्रत्येक दिवशी जेव्हा तू देवाचं नाव घेतो तेव्हा त्याच दिवशी तुझं मन नेहमी शांत असेल. म्हणून देवाचं नाव घ्यायला विसरू नकोस. तू विश्वास ठेव. स्वामी समर्थ महाराजांची शक्ती नेहमी तुझ्याबरोबरच असते. स्वामींच्या शिकवणीने तुझं जीवन समृद्ध होणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुझ्या प्रगतीसाठी असते. म्हणून अडचणींना घाबरू नकोस. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी नवा आशीर्वाद घेऊन येत असते. तुझ्या कर्माची फळं योग्य त्या वेळेत तुला मिळणार आणि तेव्हा तू एवढा आनंदी होशील की ज्याची तू कधी कल्पना देखील केली नव्हतीस. शांती आणि समाधान हाच तुझा खरा विजय आहे. प्रत्येक संकटाचा समाधान हसत हसत स्वीकार कर. कारण संकटे तुला मजबूत करण्यासाठी येत असतात. देवाच्या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट दूर होत असतं. म्हणून मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना तुला आलीच असेल. विश्वास ठेव. तुझ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी तुला बळ देण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी हा संदेश पाठवला आहे. जीवनात संयम ठेव. स्वामी म्हणतात जेव्हा तुझ्या मनात शांतता आणि संयम असतो तेव्हा तुझी प्रत्येक कामे झटपट होत असतात. परंतु जर तू चिडचिडपणा केलास, रागावलास, नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये चिडचिड करत जर असलास तर तुझं काम होत असतानाही अडकून राहील. म्हणून जर तुला सर्व काही योग्य आयुष्य जगायचं असेल, सर्व कामे सुरळीतपणे पार पाडायची असतील तर तुला शांत आणि संयमी राहणं खूप महत्त्वाचं आहे. संकट तुझं मनोधैर्य वाढवण्यासाठी येत असतात. तुझं मन शांत आणि समाधानी ठेवलं की तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार होतो. जरी सर्व दरवाजे बंद झाले असं तुला वाटत असलं, परंतु जर तू शांत संयमी असला तर भगवंत तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतात. तुझ्या प्रार्थनेत जर निष्ठा असेल तर तू नेहमी यशस्वी ठरशील. परंतु तुझ्या प्रार्थनेमध्ये निष्ठा, तुझ्या कर्मामध्ये तुझं सत्यपणा गरजेचं आहे. तुझं संकट तात्पुरतं असतं, परंतु स्वामींची कृपा ही तुझ्यासाठी शाश्वत असते. स्वामींची आपण जेवढी सेवा करू तेवढी कमी आहे. तुझ्या मेहनतीत फळ मिळायला वेळ जरी लागला परंतु ते फळ तुला देव देणारच आहे. म्हणून सत्याच्या मार्गावर नेहमी चालत राहा. तुझ्या कर्माने तुला यश मिळतं, पण श्रद्धा तुला आशीर्वाद मिळवून देते. जीवनात संयम ठेव, त्यानेच तुझं ध्येय साकार होणार आहे. जेव्हा तू स्वामी नामाचा जप करत असतो तेव्हा तू प्रत्येक संकटातून बाहेर पडणार आहे याची शाश्वती तुला देव देत असतात. तुझ्या मनातील
काही अडथळे तुला दूर करायचे असतील तर सकारात्मक विचार कर. आपोआप तुझ्या मनातील अडथळे दूर होतील. मन शुद्ध होईल. मनामध्ये फक्त चांगले विचार ठेव. तुझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं वाग. बघ, देवाची कृपा तुझ्यावर आयुष्यभर राहील. आपण आज या 2 कथा ऐकल्या. या कथांमध्ये देखील तुला जे काही सांगितलं गेलं आहे, जे चमत्कार आपण बघितले आहे, ते त्यांच्यासोबत झाले कारण त्यांनी निस्वार्थपणे स्वामींची सेवा केली. असे चमत्कार जर तुझ्यासोबत घडावे असं तुला वाटत असेल तर या कथा अशाच ऐकत राहा आणि या कथांमधून प्रेरणा घेत राहा. जर तू स्वामी भक्त असशील आणि तुला ही कथा एकट्याला ऐकायची नसेल, इतरांना पाठवायची असेल तर नक्की पाठव. कारण सर्व स्वामी भक्तांना स्वामी संदेश ऐकावेच लागतात. म्हणून हा संदेश तुझ्या सर्व इतर भक्तांपर्यंत देखील नक्की पाठव. आजचा संदेश तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि असेच स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.